नवरा माझा नवसाचा 2 या चित्रपटाचा जेव्हा टीजर आला तर जे सो कॉल्ड यूट्यूब क्रिटिक्स आहेत इन्क्लुडिंग मी त्यांनी या टीजरला खूप नावं ठेवली की या चित्रपटाने अपेक्षाभंग केलाय, चित्रपटाचा टीजर चांगला नाहीये, सेट्स फेक वाटतायत। पण या सगळ्याचं सत्य काय हे आज फायनली उलगडलंय। चित्रपट रिलीज झालाय आणि हा चित्रपट मी पाहिलाय। तर जे आम्हाला टीजर बघून वाटलं होतं, ट्रेलर बघून वाटलं होतं, जे एक्सपेक्टेशन चित्रपटाकडून कमी झाले होते ते तसंच आहे का की आम्ही चुकीचे ठरलोय, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत। तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनल माय व्ह्यूअर। माझं नाव दानिश शेडकर आणि आज आपण रिव्ह्यू करणार आहोत नवरा माझा नवसाचा 2। तुमच्या सर्वांकडे माझी एक छोटीशी विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करा। कारण काय होतं की कधी कधी चित्रपटातल्या चांगल्या गोष्टी, पॉझिटिव्ह पॉइंट्स मी शेवटी सांगतो आणि लोक फक्त नेगेटिव्ह पार्ट बघून जातात आणि त्यानंतर त्यांना वाटतं की या माणसाने या चित्रपटाबद्दल फक्त नेगेटिव्हिटी केलेली आहे। तर तसं नसतं। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नक्की कमेंट करा की तुम्हाला काय वाटतं, तुम्ही चित्रपट बघितलाय की नाही आणि तुम्ही बघणार आहात की नाही, हे सगळं मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा। आज म्हणजे 20 सप्टेंबर 2024 ला चित्रपट रिलीज झालाय आणि या चित्रपटासाठी प्रेक्षकांची जबरदस्त गर्दी दिसते। मी ज्या थिएटरमध्ये गेलो होतो तो ऑलमोस्ट 80% थिएटर फुल होता। आता मी सकाळचा शो बघितला 11:15चा, म्हणजे तो युजुअली ऑड टाइम असतो आणि फ्रायडेचा दिवस आहे, तर त्यामुळे 80% ऑक्युपन्सी एका मराठी चित्रपटाला ओपनिंग डेला, ओपनिंग शोला खूप चांगलं आहे। आता हे सगळं होण्याचं मागचं कारण म्हणजे नॅशनल सिनेमा डे किंवा सिनेमा लव्हर डे, जे काय ते वर्षातून 3-4 वेळा मनवतात। आजच्या दिवशी चित्रपटाची तिकीट ही 99 रुपये आहे आणि त्यामुळे चित्रपटाला चांगलाच फायदा झालाय। तर चित्रपटाचं चांगलं वर्ड ऑफ माउथ आलं आणि लोकांना जर हा चित्रपट आवडला तर या चित्रपटाच्या कलेक्शन्समध्ये भर होईल आणि चित्रपट चांगला कलेक्शन करेल। तर चला रिव्ह्यूला सुरुवात करूयात। पहिला बोलूया स्टोरी बद्दल। तर या चित्रपटाची स्टोरी जी आहे पार्ट 1 जो होता नवरा माझा नवसाचा त्यासारखीच वाटते। ओव्हरऑल एक जो प्लॉट आहे तो सेम आहे। तो ओव्हरऑल स्टोरीमध्ये जास्त काय बदल नाहीये, फक्त जे आपले 2 कपल्स होते वॅकी आणि भक्ती, आणि आता त्यांची मुलगी जी आहे ती मोठी झाली आहे आणि तिला झालंय प्रेम आणि या प्रेमापोटी ती एक नवस बोलते। आता तो नवस काय हे तुम्हाला चित्रपट बघितल्यावरच कळेल, पण त्या नवसाला पूर्ण करण्यासाठी जी स्टोरी आहे तीच या चित्रपटाची स्टोरी आहे। तर आता आपण डिस्कस करूया चित्रपटाबद्दलच्या काही पॉझिटिव्ह गोष्टी आणि मग त्यानंतर नेगेटिव्ह गोष्टी। आता हे सांगण्याआधी मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की मी कुठलाही क्रिटिक नाही, मी एक साधा प्रेक्षक आहे आणि ॲज अ प्रेक्षक माझा जो एक्सपिरियन्स होता तो मी शेअर करणार आहे। सगळ्यात पहिला पॉझिटिव्ह या चित्रपटाबद्दलचा म्हणजे हा चित्रपट आपल्याला एक चांगला नॉस्टॅल्जिया देतो। पार्ट 1 मध्ये जे कॅरेक्टर्स होते त्यांचे कॅमिओज या चित्रपटात आहेत, जी गाणी होती त्यांचे काही एलिमेंट्स या चित्रपटात आहे आणि त्यामुळे एक चांगला नॉस्टॅल्जिया, एक चांगली आठवण आपल्याला परत एक्सपिरियन्स करायला ऑन स्क्रीन मिळते। सेकंड पॉझिटिव्ह या चित्रपटाचा म्हणजे अभिनय। अशोक सराफ सर यांचं जे ॲक्टिंग आहे ते अतिशय सुंदर आहे। ते चांगले कमालीचे ॲक्टर आहेतच, त्याच्यात काय प्रश्नच नाही। पण बाकी ओव्हरऑल कास्टनी पण चांगलं काम केलं आहे। स्पेशली सुप्रिया मॅम आणि निर्मिती सावंतजी, त्यांची ॲक्टिंग खूप सुंदर होती, खूप क्यूट होती आणि त्यांचे पंचीस, त्यांचे डायलॉग्स ते बघितल्यावर, ते ऐकल्यावर आपल्या चेहऱ्यावर एक चांगली स्माईल येते। सो ओव्हरऑल चांगली ॲक्टिंग आपल्याला चित्रपटात बघायला मिळते आणि स्पेशली जसं मी म्हणालो सुप्रिया मॅम आणि निर्मिती सावंत मॅम। आता पॉझिटिव्ह बद्दल बोलून झालं तर चित्रपटाचे काही नेगेटिव्ह सुद्धा आहेत आणि हे नेगेटिव्ह तेच आहेत ज्याची आपल्याला भीती होती। या चित्रपटाचा सगळ्यात पहिला नेगेटिव्ह म्हणजे चित्रपटाची सेट। तो ट्रेनचा सेट आणि दादर स्टेशनचा सेट तो खूप फेक वाटतो आणि काय होतं त्यामुळे थोडा कनेक्ट चित्रपटाचा जातो। पण हळूहळू जसं आपण चित्रपट बघतो आपल्याला सवय होते। या चित्रपटाचा दुसरा नेगेटिव्ह म्हणजे या चित्रपटाची इमोशनल सीन्स, म्हणजे जिकडे आपल्याला फील झाला पाहिजे ना की यार थोडा एक हार्ट वॉर्मिंग सीन आहे, तिकडे आपल्याला ते फील होत नाही। या चित्रपटात मध्ये मध्ये एक सोशल मेसेज, एक माणुसकीचा मेसेज देण्याचा प्रयत्न केला। कुठे कुठे ते वर्क होतं आणि कुठे कुठे ते वर्क होत नाही आणि त्याचं मेन कारण मला काय वाटतं माहिती आहे का, की जे कॅरेक्टर्स ते ट्रेनमध्ये आहेत ते फक्त आहेत असं वाटतं, त्यांच्याशी आपण कनेक्ट होत नाही। आता पार्ट 1 मध्ये जितकेही बसमधले जे कॅरेक्टर्स होते, जे प्रवासी होते, त्यांच्याबरोबर आपण एक प्रवास करतो, त्यांच्याशी आपलं एक वेगळं नातं, एक वेगळं कनेक्शन बनतं आणि त्यामुळे पार्ट 1 ची कॅरेक्टर्स जे जास्त लाईव्हली वाटतात। तिकडे काही घडलं, एखाद्या कॅरेक्टरबद्दल काही झालं तर आपल्याला फील होतं, पण तसं या चित्रपटात होत नाही। आणि या चित्रपटातले जे कॅरेक्टर्स आहेत, जे ट्रेनमधले प्रवासी आहेत, ते कुठेतरी असं वाटतं की जस्ट फॉर द सेक आहेत, म्हणजे आपल्याला काहीतरी कॉमेडी क्रिएट करायची आहे, काहीतरी आपल्याला एक स्क्रीन प्ले लिहायचा आहे, त्यामुळे ते कॅरेक्टर्स आहेत की काय असं मध्ये मध्ये वाटतं आणि हा एक मोठा नेगेटिव्ह मला चित्रपटामधला वाटतो। तिसरा नेगेटिव्ह म्हणजे चित्रपटातली गाणी। पार्ट 1 ची गाणी सुंदर होती, हिरवा निसर्ग आणि चलाना गडे हे दोन्ही गाणे सुपरहिट आहेत।
पण या चित्रपटात गाणी काय तितकीशी जमली नाहीत असं मला वाटतं. चला ना गडेचं नको ना गडे हे गाणं त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे आणि आय थिंक सो तो एक चांगला प्रयत्न होता. अजून तो चांगला होऊ शकला असता. त्या गाण्याचं कंपोजिशन कुठेतरी हुकलं असं वाटतं, कारण जो आधीचं गाणं होतं चला ना गडे आणि आता नको ना गडे त्याच्यामध्ये खूप जमीन अंतराचा फरक आहे. तितकं तर चांगलं गाणं नाही आहे. ऑफकोर्स त्या गाण्यामध्ये काही एक एलिमेंट्स आहे त्यामुळे त्या गाणं आपल्याला चांगलं वाटतं, पण असं एकही गाणं या चित्रपटात नाही आहे की ते आपण परत जाऊन ऐकू एक्सेप्ट डम 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 डमरू बाजे जे चांगलं गाणं वाटतं. ओव्हरऑल चित्रपटाची गाणी इतकी अपिलिंग नाही वाटत. तर आता ओव्हरऑल म्हणायचं झालं तर एक डिसेंट चित्रपट आहे. तुम्ही फॅमिली सकट जाऊ शकता, एन्जॉय करू शकतात. फॅमिली एंटरटेनमेंट कॉमेडी पॅकेज नेहमी तुमच्या चेहऱ्यावर स्माईल राहील आणि चित्रपट खराब नाही आहे. चित्रपट डिसेंट आहे, एन्जॉय कराल. माझ्यातर्फे हा चित्रपट रिकमेंडेड आहे. काही कमी या चित्रपटात नक्कीच आहेत, बट ओव्हरऑल इट्स अ गुड वॉच आणि तुम्ही नक्कीच पाहू शकता. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा तुमच्या लोकांसोबत. तुम्हाला पटलंय की नाही पटलंय माझा रिव्ह्यू ते सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये लिहा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.